इकडून लोणावळ्यावरून सरळ आल्यावरती इथे असे 2 रस्ते लागतात. एक जातो इकडे कुठलं तरी गाव आहे उधेरीवाडी आणि आपल्याला जायचं इकडे या साईडला राजमाची फोर्टला. हा वाला रोड आहे. आपलं सुटत नाही 2 सकाळी राय love and cry just ride and love live live हे टाकायचं विचारा पाहिजे अरे तुला गाडी बहिणी काय भाऊ तू पाडेल तू बघ टॉमी मंजूर आहे ना काय झालं मिनो हे मिनो चला निघूया. मिनो हे बघा ही आमची कॅट पण आलेली आहे बघ फाटता कशी ट्रायल घे. ते कॅट प्रूफ आहे. सीटवर नाही बसायचं समजलं ना तुला समजलं की नाही अरे समजलं ना. चला किल्ले राजमाची असे टाइमपास करत ना. हा शॉर्टकट आहे गुफेतून दाखवतो या. छत्रपती शंभू महाराजांच्या व मावळ्यांच्या रक्ताने व पदस्पर्शाने पावन झालेले गडकोट आहेत. पवित्र आपण राखावे. गडावरील कुठल्याही पाण्याच्या टाक्यात पाय सोडून बसू नये. अच्छा ही पाण्याची टाकी आहे रे. पाणी व काय एकदम क्रिस्टल क्लिअर आहे एकदम. हे पाण्याची टाकी आहे. आणि एक इथे अशी गोष्ट आहे ते म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती आहे छोटीशी आणि जात असता नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहे राजमाची फोर्टला. इकडून थोडासा ट्रेक आहे, जास्त नाही, 40-50 मिनिटाचा ट्रेक आहे. हा दिसतोय हा फोर्ट आहे. भेटलो नाही तुका जाऊन एकदा विचारायचं. हा फोर्ट आहे. बंद आहे का मंदिर? दगड लावलेला काय करायचं? आतमध्ये काय मूर्ती आहे का? बत्ती पेटवलेली आहे. तो गड दिसतोय हा मनोरंजन आहे. आणि फर्स्ट आपण इकडे जिकडे आलो आहे हा श्रीवर्धन आहे. दोघांपैकी एक आहे, एक श्रीवर्धन आहे, एक मनोरंजन आहे.
पहिला आपण इकडे आलो आहे, थोडं स्लिपरी आहे बघा इकडे. एक तो श्रीवर्धन आहे जिथे आपण आता आलो आहे, तो मनोरंजन आहे. ट्रेक जास्त हार्ड नाही आहे, अर्ध्यापर्यंत पूर्ण शिड्या आहेत आणि थोडासा पॅच आहे असेल 200 मीटरचा. तो थोडा खडतर आहे असा ट्रेक आहे. हा मेन दरवाजा आहे. इथून हा दरवाजाच्या बाजूचा बुरुज आहे. किल्ल्यामध्ये एंटर केलेलं आहे. वास्तू आहे पण पडझड भरपूर झालेली आहे. दरवाजा आहे पण हा तुटलेला दरवाजा आहे. हा मेन दरवाजातून आपण वरती आलो आता. बघा हा व्ह्यू आहे. हे गाव आहे छोटंसं, इकडचं लास्ट गाव आहे. आणि हा एक तो दुसरा किल्ला आहे. एक खाली लाल दिसतंय ते खाली आपण मगाशी गेलो ते मंदिर आहे. असे आपण हा रोड दिसतो. इथून असं गाड्या तिकडे पार्किंग केल्या, असे चालत चालत वरती आलो. हे पुरातन काही पाण्याचे टाके आहेत, शिवकालीन. डीप आहेत रे ना, ती भरलेली आहे. फिल्टरेशन आहेत ना फिल्टरिंग का? मग. हे आतमध्ये काय नाही. हे रूम आहे ते. कोणच दिसत नाही. हे काही जुने अवशेष आहे. मला वाटतं पिंडी आहे शंकराची पुरातन. आता आपण जातो आहे वॉटरफॉल व्ह्यू पॉईंटला. किल्ल्यावरून एक व्ह्यू पॉईंट आहे, एक बुरुज आहे, बुरुजाचं नाव माहीत नाही. आता आपण तिकडे चाललेलो आहे. ही पाण्याची टाके, हे पाणी भरून घेऊ इकडे. ताण लागली रे, खाली झाली बॉटल. पण जायला कुठून आहे? तिकडे निवांत पाणी पिलं असतो रे. तिकडनं जाऊ लागत. हां थंय जा ना. झोपून पण नाही जाणार ना. एवढं इकडे ऊन आहे, पाण्याचे टेम्परेचर एकदम 15 ते 20. पाणी एकदम थंडगार आहे.
तुम्हाला आता मित्रांनो दाखवतो मी बुरुज आहे. बुरुजाच्या बरोबर समोर एक वॉटरफॉल आहे. दाखवतो तुम्हाला आता व्ह्यू पॉईंट. असा आहे हा व्ह्यू पॉईंट. तो बघताय तो वॉटरफॉल आहे. कुठला रे? नाणे माझीच वाटतं रे मला पण. नाही काटा मी बघितलं. हा ह्या गडावरचा बेस्ट पॉईंट आहे. त्याच्यावरून पूर्ण सह्याद्री आपण बघू शकतो. वॉटरफॉल पण दिसतो. आता थोडं पाणी, पावसामुळे पाणी कमी आहे. अरे अरे मला पकड. भुयार आहे भुयार. खुफिया रास्ता आहे. हां तेच ते. कप्पा बाबा. एवढंच आहे का इकडे? होय होय. हे बघा पाण्याची टाकी आहे मोठी. गडावरील सर्वात मोठं पाण्याची टाकी आहे ही. आपण जाताना इथून हे रूम बनवल्यात दगडामध्ये. तिथून आपण इकडून गेलेलो. येताना आपण इकडून आलो. पूर्ण असा वळसा घालून आलो. अशा प्रकारे आता आपला ट्रेक संपत आहे. आपण गडावरच आहे आतून. आता खाली जाऊ. 20 मिनटं लागतील खाली जायला. कधी खायला पिला बनवायचं, खाली जायचं. इकडे एक धबधबा दिसला, पण तिथे रस्ता जर सापडला तर तिकडे जाण्याचा प्रयत्न करू. नाहीतर मग काहीतरी एक चांगली जागा बघून तिकडे मग आपण काहीतरी खायला वगैरे बनवायचं आहे. हां, अशा प्रकारे आपला राजमाची ट्रेक संपलेला आहे. लास्ट शेड आहेत. हा लास्ट पॉईंट आहे बघा. लास्ट दुकानं शिड्या संपल्या, ट्रेक संपला. तर जरा इथे काहीतरी आपण शीतपेय घेऊया. ये